त्या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे। जीआरची प्रत मंत्रिमंडळात मंत्र्यांना दाखवत नसतील तर छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि ओबीसींचं नेतृत्व करावं। देशातील ओबीसी घटक भुजबळांसोबत असेल असा खोचक टोला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी लगावलाय। जर त्यांनी या विषयावर राजीनामा दिला तर अख्खा महाराष्ट्र त्याच्या सोबत राहील आणि मग त्यांनी लढाई आपली जी ओबीसीची ती लढायला पाहिजे। खूप झाला 30-35 वर्ष आपण मंत्रिमंडळामध्ये आहे, कॅबिनेटमध्ये आहे, तर किती दिवस आपण यांची लाचारी पत्करता। सोडा हे सगळं आणि ओबीसीचे खऱ्या अर्थाने नेते व्हा तुम्ही। जीआर दाखवले जात नाही, तुम्हाला फाईल दाखवल्या जात नाही, त्या मंत्रिमंडळामध्ये राहून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी भटक्यांचं नुकसान करू नका। तुम्ही असा काही त्याग करा जसं जरंगा त्याग करतो त्याप्रमाणे तुम्ही त्याग करा आणि या महाराष्ट्राच्या ओबीसींना न्याय द्या अशी माझी विनंती आहे। दरम्यान राज्य शासनानं ओबीसी समाजासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात आली आहे। समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे असल्याची माहिती आहे, तर मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील आणि पंकजा मुंडेंचा समितीमध्ये समावेश करण्यात आलाय। मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे शासनानं ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घेत महत्त्वाची पावलं उचललेली आहेत। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करावा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी लावून धरली आहे। याच संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदेंना काही प्रश्न केलेत आणि त्यावर त्यांनी काय उत्तरं दिली आहेत पाहूया।